वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजेच महाकाय असे शरीर असलेल्या व कोटी सूर्यांच्या तेजाप्रमाणे चमकणाऱ्या हे गणेशा, आमच्या आयुष्यात असलेलं सर्व दुःख दैन्य याचं कायमचं हरण कर, अशी प्रार्थना प्रत्येक जण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे करतो आणि प्रत्येक जण त्याचा धावाही करतो. गणेश चतुर्थी महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांना सुरुवात केली. त्यामागे त्यांचा एक हेतू होता की यायोगे सर्व लोक एकत्र येतील, यातूनच चांगल्या विचारांची देवाणघेवाण होईल व संघटित होऊन आपण योग्य ती प्रगती व सामाजिक हित साधू शकू. हळूहळू या उत्सवाचं स्वरूप इतकं विराट झालं की गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा अगदी घराघरात विराजमान झाले. काही भक्तगणांनी तर गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टीला साखर चौथीच्या गणपती बाप्पांच्या उत्सवाला सुरुवात केली. रेवदंड्यामध्येही असंच काहीसं घडलं. 2012 पूर्वी रेवदंडा येथे साखर चौथीचा गणपती आणण्याची प्रथा नव्हती. परंतु काही तरुणांनी पुढे येऊन आपण साखर चौथीचा गणपती आणूयात ही कल्पना मांडली. सर्वांनाच ही कल्पना आवडली आणि 3 ऑक्टोबर 2012 रोजी रेवदंडा बहिरी मंदिरासमोर साखर चौथ गणपती उत्सवाला सुरुवात करायचं ठरलं. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण येथून गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यात आली. दिनांक 2 ऑक्टोबर 2012 रोजी गणेश मूर्ती आणण्याचा सोहळा निश्चित झाला. या मूर्तीच्या आगमनासाठी शारदा ऑटोमोबाईल्स बागमळा येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. माता ही धरती घेऊन आरती, माता ही धरती घेऊन आरती, पाहून अंबर डोले, हे पाहून अंबर डोले. गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले. माता ही धरती घेऊन आरती, माता ही धरती घेऊन आरती, पाहून अंबर डोले, हे पाहून अंबर डोले. गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले. माता ही धरती घेऊन आरती, माता ही धरती घेऊन आरती, पाहून अंबर डोले, हे पाहून अंबर डोले. गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले. गणरायाचे आगमन झाले,
ही धरती घेऊन आरती, माता ही धरती घेऊन आरती, पाहून अंबर डोले, हे पाहून अंबर डोले. गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले. ही धरती घेऊन आरती, माता ही धरती घेऊन आरती, पाहून अंबर डोले, हे पाहून अंबर डोले. गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले, गणरायाचे आगमन झाले. गणरायाच्या या आगमनामुळे सर्वत्र आनंद पसरला आणि गणपती बाप्पा मोरया या नादात अखेर रेवदंड्याचा राजा विराजमान झाला. तीन ऑक्टोबरला सकाळच्या मंगलमय वातावरणात बाप्पांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय. आपल्या लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी सर्वच जण हजर होते. तदनंतर मनोभावे आरती करण्यात आली. गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय.
नमोस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। मंगलमूर्ती त्वं साक्षात् आत्मास्त्रित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि भवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाङ्मूचानवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचौर्वातात् अवादरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् सर्वं जगतं तत्तो जायते सर्वं जगतं तत्ततिष्ठति सर्वं जगतं त्वयैवेशति। श्रीगणेशाय नमः। या उत्सवात पहिल्या दिवशी अथर्व शीर्षाची 21 आवर्तने व अभिषेक, तर दुसऱ्या दिवशी गणपती स्तोत्राची 21 आवर्तने व विश्व कल्याणासाठी रामरक्षा स्तोत्राचं पठण करण्यात आलं. स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी संध्याकाळच्या वेळेला आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा होत्या. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या बाप्पाला भेटण्याची ओढ होती. संपूर्ण रेवदंडावासियांनी त्या दिवशी त्या दिव्य शक्तीच्या भेटीनंतर मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची अनुभूती घेतली.
जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती हो माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश देवा बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया हे बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा अंधन को आँख देत कोढ़िन को काया सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव
अवगति कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निच दिन गुण गावे। जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। टांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणे नामा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या तरुणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे बघता बघता दिवस कसा संपला कळलाही नाही आणि वेळ येऊन ठेपली ती गणरायाच्या विसर्जनाची। विसर्जनापूर्वी या रेवदंड्याच्या राजाची भव्य मिरवणूक निघणार होती। त्याच्याच लगबगीत सर्व भक्तगण होते।
काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य खेळीसी खेळ साहा सारे अगम्य तारू माझे पहिलं तिरी तार कराया या. गणाधीश भालचंद्र गजवक्र गणराय वक्रतुंड धूम्रवर्ण गणपती बाप्पा मोरया. हो ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच देवा तुला देवपण देती भक्तगण दानवाना पाप कर्म शिकवितो कोण निजलेल्या पाखराना सूर्य दाखवाया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. सर्वांगी सुंदर तुझे दुराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती कुमारा चंदनाची योगी कुंभकेश्वरा दीनदलित मुला शोभा गोबरा दुर्दुर्गी नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन भने नमा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव
विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री गणेश देवा 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 श्री गणेश ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश
चले एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले शत्रुओं की कतारें एक अकेले से हारे कण भी पर्वत हुआ रे श्लोक बन के जहारे नाम आया तेरा हे देवा श्री गणेश 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 तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानून घे सेवा कोटी घाल पाप चुकलेल्या कोकराया वाट दाखवाया घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य राखेसी खेळ साहा सारे अगम्य तारू माझे पहिलं तिरी तार कराया या गणाधीशा भालचंद्र गजवक्र गणराय वक्रतुंड धूम्रवर्ण गणपती बाप्पा मोरया चराचरी तूच कधी होसी
सखा कधी वैरी होसी तूच ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच देवा तुला देवपण देती भक्तगण दानवाना पाप कर्म शिकवितो कोण निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया गणाधीशा बालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया सुगंधात बहरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर पुरुषे दुराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती चंदनाची योगी कुंकुमेश्वरा हिरे जडी जमुना शोभा गोबरा धुळधुळती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती लंबोदर पीतांबर मणिमल वंदना सरसुंड वक्र कुंडली नयना दास रामाचा वाटवा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन भने नमा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे देव श्री गणेश 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 ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे
आजच्या युगात असा उपक्रम करणं नक्कीच प्रशंसनीय आहे. आज जिथे लोक एकमेकांपासून दूर जात आहेत, समाजात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं समाजकारण न करता राजकारण होत आहे, अशा वेळी काही तरुणांनी एकत्र येऊन राबवलेला हा पक्षवादविरहित गणपती उत्सव ही आजच्या समाजासाठी एक शिकवणच आहे. तरुणाई परदेशी संस्कृतीचं आचरण करत अध्यात्म, धर्म, संस्कार यांपासून दूर जात आहे असं वाटत असताना अशा प्रकारचा एक उत्सव सर्वांमध्येच एक नवचेतना जागवून जातो. या संपूर्ण उत्सवाचं महत्त्व म्हणजे येथे कोणत्याही पक्षीय राजकारणाचं सावट नव्हतं. अगदी कार्यक्रमादरम्यान वापरलेले झेंडेही शांततेचं प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाचे होते. आणि म्हणूनच हा उत्सव सर्वांनाच आपला आपलासा वाटला हे विसरता येणार नाही. या गणरायाला निरोप देताना एवढंच मागणं आहे की पुढल्या वर्षीही असाच येऊन सर्व रेवदंडावासियांना सुखावून टाक आणि तुझी भक्ती करण्याची संधी आम्हास दे. एकूणच या साखर चौथ उत्सवामध्ये शेकडो हजारो हात काम करत होते. त्या सर्वांना धन्यवाद व त्यांना हे काम करण्याची बुद्धी देणाऱ्या सर्व शक्तिमान परमेश्वराला माझे कोटी कोटी प्रणाम.